नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अबोली आलेली असते. अबोलीला तिथे पौर्णिमा दिसते. पौर्णिमा म्हणत असते, मी सुप्रिया नाही आहे, मी पौर्णिमा आहे. पौर्णिमा, तू माझ्या सासू सासऱ्यांना वाचवलंस ना, तू त्यांना जेलमधून बाहेर काढलंस ना, मग आता मी तुझ्याद्वारे त्यांच्याकडून बदला घेणार. तेव्हा इथे अबोली खूपच जास्त घाबरलेली असते. अबोलीला आधी असं वाटतं की ती सुप्रिया आहे, पण ती सुप्रिया नसून ती पौर्णिमा असते. पौर्णिमाचा अर्धा चेहरा हा भाजलेला असतो, जळालेला असतो आणि ती खूपच जास्त खतरनाक दिसत असते. तिच्या नाकामध्ये तीच नथ असते, जी नथ तिच्या फोटोमध्ये अबोलीने बघितलेली असते आणि तिनं सुप्रियाकडे सुद्धा तिने बघितलेली असते. नक्की हे गूढ काय आहे? मग सुप्रिया इथे पौर्णिमासारखी मध्ये मध्ये तिला का दिसते, हे अबोलीला काही कळत नाही. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अबोली, माझ्या सासू सासऱ्याने गुन्हा केला, त्यांनी मला मारलं, पण या सगळ्यामध्ये तू सुद्धा सामील आहेस, बरोबर ना? त्याच्यामुळे आता तुझ्याद्वारे मी त्यांच्याकडून बदला घेतल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार. तेव्हा इकडे आता अबोलीमध्ये पौर्णिमाने शिरकाव केलेला असतो. तेव्हा अबोली म्हणते की आता अबोलीद्वारे मी माझ्या सासू सासऱ्याकडून बदला घेणारच. त्यानंतर इथे आता पौर्णिमाचा भिंतीला जो फोटो लागलेला असतो, तो फोटो आता हलतो आणि खाली पडतो आणि फुटतो. तो फोटो आता पूर्णपणे फुटलेला असतो, सगळीकडे काचा काचा झालेल्या असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अंकुश अबोलीला सगळीकडे शोधत असतो. तेव्हा अबोली इथे रेस्टॉरंटच्या बाहेर एका बाजूला अंधारामध्ये चक्कर येऊन पडलेली असते. अंकुश धावत पळत येतो आणि अबोलीला उचलतो. अंकुश म्हणत असतो, अबोली, काय झालं तुला? अबोली, डोळे उघड. तेव्हा इथे अबोली आता खाडकन डोळे उघडते आणि एकटक डोळे मोठे करून अंकुशकडे बघायला लागते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, चल घरी चल. तू इथे काय करतेस अंधारात? तुला चक्कर आली, बरं वाटत नाही आहे. चल आपण घरी जाऊया. इथे आता रमाचा जीव काळजीत असतो, कारण क्रिश आणि मनवा दोघे घरी आलेले असतात. अंकुश आणि अबोली एवढा वेळ कधीच बाहेर थांबत नाही. मग आजच त्यांना एवढा उशीर कसा? आणि त्याच्यामध्ये अबोलीची तब्येतसुद्धा ठीक नसते. तेव्हासुद्धा आता इकडे रमाला त्यांची काळजी वाटत असते. रमा म्हणत असते, क्रिश, अरे कुठे असतील अंकुश अबोली? त्यांना एवढा उशीर तर कधीच होत नाही. ते दोघेही जण बाहेर गेल्यानंतर लवकर घरी येतात, तुला माहिती आहे ना? मग आताच त्यांना एवढा उशीर कसा काय? मला तर खूप काळजी वाटते. ते दोघेजणं ठीक तर असतील ना? ते दोघेजणं सुखरूप तर असतील ना? असं सुद्धा रमा म्हणत असते. तेव्हा मनवाला सुद्धा आता काळजी वाटत असते की नक्की दादा वहिनी गेले तरी कुठे असतील? ते दोघेजणं ठीक तर असतील ना? तेवढ्यातच इथे आता अंकुश अबोलीला पकडून घेऊन आलेला असतो. तेव्हा रमा म्हणते, काय झालं अबोलीला? अंकुश, काय झालं रे? तिची अवस्था अशी का झाली आहे? तेव्हा अंकुश म्हणत असतो की रमा, अगं मी जेव्हा गाडी आणायला गेलो होतो, 2 मिनटं अबोलीला फक्त रेस्टॉरंटच्या बाहेर उभं राहायला सांगितलं होतं. अबोली मला तिथे बाजूला रेस्टॉरंटच्या अंधारामध्ये चक्कर येऊन पडलेली दिसली. तेव्हा इथे तिची तब्येत थोडी बरी नाही आहे. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो की ये अबोली, ये इथे शांतपणे ये, बस बरं. तेव्हा इथे मनवा म्हणत असते, वहिनी, अगं तू ठीक आहेस ना? अशी कशी तुला चक्कर आली? सगळं काही ठीक आहे ना दादा? तेव्हा अंकुश म्हणतो, हो मनवा, नको काळजी करू, ती ठीक आहे आता. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो की अबोलीला आरामाची गरज आहे. अबोलीला कशी अचानक चक्कर आली मला पण कळलं नाही. रमा म्हणत असते, अंकुश, अरे मी काय म्हणते, तू ज्या रेस्टॉरंटमध्ये अबोलीला जेवायला घेऊन गेला होतास, तिथलं जेवण तर ठीक होतं ना? अरे अवस्था तर बघ तिची. अबोली बाळा, काय झालंय गं तुला? तू अशी का दिसतेस? आणि काय झालंय? तू अशी विचित्र का वागतेस? याआधी तर तू अशी बेजबाबदार कधीच वागली नव्हतीस. का तू अंधारामध्ये गेलीस? तेव्हा अबोली म्हणते, आई, मला पण नाही माहिती अचानकपणे काय झालं ते. तेव्हा इथे ती म्हणत असते, मला काही झालंय का? रमा म्हणते, अबोली बाळा, असं का बोलतेस तू? काय झालंय तुला? अंकुश, अरे अबोलीला काय झालंय? तिला चक्कर कशी आली? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा इथे अंकुश म्हणतो, रमा, हे बघ, तू जास्त पॅनिक होऊ नकोस आणि आता अबोलीला काही प्रश्नसुद्धा विचारू नको. अबोलीला थोडा आरामाची गरज आहे, तिला आराम करू दे ना. तेव्हा इथे आता अंकुश म्हणतो, अबोली चल, थोडा वेळ आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा इकडे आता ही रागू काय म्हणत असते की हे सगळं सिंपत्तीसाठी करते, सिंपत्ती गेन करण्यासाठी ती हे सगळं करत आहे, बाकी काही नाही. तेव्हा इथे आता सगळेजण रागूकडे बघत असतात. काका काकू, दिनकर काका आणि सविता काकू दोघेजण आपल्या घरी आलेले असतात. तेव्हा बघतात तर काय, समोरच पौर्णिमाचा फोटो हा फुटून आता खाली पडलेला असतो. त्यानंतर इथे सविता काकू म्हणतात, अहो बघताय ना तुम्ही घराची काय अवस्था झाली आहे? बरं झालं
आपल्याला इथे अबोलीने त्या सुप्रियाच्या तावडीतून वाचवलं. नाहीतर काय झालं असतं, त्या सुप्रियाने तर आपल्याला मारण्याची पूर्ण तयारीच करून ठेवली होती. मला तर खूपच जास्त भीती वाटली हो. तेव्हा इकडे आता दिनकर काका म्हणत असतात, काळजी करू नको, आपल्याला काहीसुद्धा होणार नाही. तेव्हा सविता म्हणत असते, आता जसे आपण निर्दोष सुटले ना, लवकरात लवकर आपली नातसुद्धा आपल्या जवळ यायला हवी. तेव्हा दिनकर काका म्हणतात, सविता अगं त्या सुप्रियाच्या तावडीतून आपल्याला एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममधून अबोलीने बाहेर काढले. आता अबोलीने आपल्याला बाहेर काढले ना, आता अंकुशसुद्धा दिलेलं प्रॉमिस पूर्ण करणार. आपल्या नातीला आपल्याकडे जरूर घेऊन येणार असं मला वाटतंय. तू नको काळजी करू. तेव्हा इथे दिनकर काका सविता काकूला आता समजावत असतात. ते म्हणत असतात, काळजी करू नको. त्या सुप्रियाने पूर्ण प्लॅन तयार केला होता आपल्याला मारण्याचा. पण शेवटीला काय झालं, सुप्रियाचं म्हणणं पूर्ण झालं का? तिने आपल्याला किती वेळा धमकी दिली, पण शेवटीला अबोलीने आपल्याला वाचवलंच. तर इथे अबोलीला आता झोप येत नसते. अबोली आपले एक एक केस तोडत असते आणि ते मोजत असते. तर इथे 201, 202, 203 अशी इथपर्यंत ती एक एक केस तोडत असते आणि तो मोजत असते. तेव्हा इथे अंकुश आता बाजूला बघतो तर काय, इथे आता रमाच्या शेजारी अबोली झोपलेली असते, पण तिथे आता अबोली नसते. तेव्हा अंकुश बघतो तर काय, अबोली आता दारामध्ये उभी राहिलेली असते आणि ती एक एक केस तोडत असते आणि तो मोजत असते. तेव्हा इथे अंकुश अबोलीच्या मागे मागे जातो. तेव्हा रमाला जाग येते. रमासुद्धा अंकुशच्या मागे येते. अंकुशला आश्चर्य वाटत असतं की नेमकं अबोली अशी का विचित्र वागते. अबोली दारामध्ये उभी राहिली, एक एक केस ओढते. 203, 204, 205, 206 अशी बरीचशी केसं ती आता मोजत असते, तोडत असते. अंकुश म्हणतो, अबोली काय झाले तुला? तेव्हा रमा येताना म्हणते, अंकुश अरे काय रे, ही अबोली का अशी अंधारामध्ये उभी आहे आणि असे केस काय मोजते तिचे? आणि काय रे अंकुश, ही अशी विचित्र का वागते? तेव्हा इथे अंकुश म्हणतो, रमा अगं मला पण कळत नाही आहे. मी बघितलं तर तुझ्या शेजारी अबोली नव्हती, म्हणून मी तिला इथे बघायला आलो आहे. तेव्हा इथे आता अबोली दरवाजा लगेचच उघडते आणि बाहेर जाते आणि 204, 205, 206, 207, 208 अशी केसं ती मोजतच असते. तेव्हा इकडे रमा घाबरते आणि इथे दरवाजा वाजवते आणि म्हणते, क्रिश अरे मनवा लवकर बाहेर या, हे बघा अबोली कुठे गेले. तेव्हा इथे ते दोघेसुद्धा लगेच जागे होतात, दरवाजा उघडतात, बाहेर येतात. त्याच्यानंतरला म्हणतात, आई काय झालं? तेव्हा अबोली बघा कशी करते, ती बाहेर गेली. तेव्हा इकडे अंकुशला काळजी वाटत असते अबोलीची. अबोली अशी का वागते विचित्र हे त्याला कळत नसतं. तेव्हा इकडे रमा म्हणते, अंकुश अरे मला अबोलीची खूप काळजी वाटते रे, अशी का करते ती, मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा इकडे अंकुश येतो आणि म्हणतो, अबोली काय झालं आहे तुला, काय करतेस तू अशी? 208, 209 अशी ती केसं मोजत असते. तेव्हा इकडे आता अबोली बघते तर काय, पूर्णपणे केसं तोडून तोडून तिने एवढा केसांचा गुंडाळा हातामध्ये करून ठेवलेला असतो. काळा काळा गुंडाळा तिच्या हातामध्ये केसांचा असतो. तेव्हा इथे मनवा म्हणते, वहिनी अगं ठीक आहेस ना तू, काय होतंय तुला? तेव्हा इकडे एवढी सगळी केसं तिने आता हातामध्ये गुंडळून घेतलेली असतात. ती केसं ती लगेच खाली टाकते. तिलाच कळत नाही की तिची केसं एवढी सगळी तिच्या हातामध्ये कशी आली. तेव्हा आता इथे अबोली लगेच तो केसांचा गुंडाळा खाली टाकून देते. अंकुश म्हणतो, अबोली अगं हे सगळं काय आहे, एवढे केस का तोडलेस तू? तेव्हा इथे अबोली आपल्या केसांना हात लावते आणि म्हणते, सर मी इथे काय करते सर, मी तर आतमध्ये झोपले होते ना, मी इथे कशी आले, मी काय करते सर सांगा ना. तेव्हा इथे रमा म्हणते, अगं अबोली काय होतंय तुला, तू ठीक तर आहेस ना बाळा, तुला बरं वाटत नाही आहे का, कसला त्रास होतोय तुला सांग ना, कसला त्रास होतोय? अबोली तू अशी का गं विचित्र वागतेस? तेव्हा इथे अबोली म्हणते, आई मला कळत नाही आहे मी इथे कशी आली, मी तर आतमध्ये होते ना, मग तुम्ही सांगा ना मी कशी आले बाहेर. अंकुश सर सांगा ना काय झालं आहे, मला काय झालं आहे सांगा ना. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तुला काही झालेलं नाही आहे, हे बघ चला बरं आतमध्ये चला, तू शांतपणे झोपली होतीस, अचानक तू बाहेर कशी आलीस मला पण नाही माहिती, पण तू माझ्यासमोरच आलीस, चल बरं आता आतमध्ये शांतपणे झोप, तुला आरामाची गरज आहे. तेव्हा इकडे सगळेजण आता टेन्शनमध्ये आलेले असतात. अबोलीला नेमकं काय झालं आहे हे कुणाला काही कळत नसतं. तिच्या डोक्यावरती ताण आला आहे, कामाचा स्ट्रेस आला आहे किंवा अजून काही ती विचार करते किंवा एखादी विचित्र शक्ती तिच्या आजूबाजूला आहे. असंख्य प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आलेले असतात, पण कुणालाही त्याचं उत्तर सापडत नसतं की का नक्की असं काय घडलं आहे की अबोली अशी का वागते, हे कुणाला काही कळत नसतं.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता शेवटीला अंकुशला अबोलीचं टेन्शन आलेलंच असतं. अंकुश देवाजवळ हात जोडून उभा असतो आणि तो म्हणत असतो की देवा, अबोली अशी का वागते विचित्र, मला खरंच कळत नाही आहे. पण एक मात्र नक्की, अबोली हे सगळं नाटक करत नाही आहे किंवा खोटं बोलत नाही आहे. मला नक्कीच कळतं आहे की अबोलीबरोबर काहीतरी घडतं आहे. कारण ती जेव्हा शुद्धीत येते तेव्हा तिला आठवतसुद्धा नाही आहे की तिच्याबरोबर नेमकं घडतं आहे तरी काय. तेव्हा माझ्या अबोलीला लवकरात लवकर बरं करा. तिला हा त्रास जो काही होतो आहे ना, तो मला बघवत नाही आहे. अबोलीचा त्रास मला बघवत नाही आहे. तिला लवकरच बरं करा. तेव्हा इथे रमा, मनवा अंकुशकडे बघतात. तेव्हा त्यांना कळतं की अंकुशला अबोलीला बरं वाटत नाही आहे म्हणून त्याला टेन्शन आलं आहे. तो सुद्धा इथे खूपच जास्त आता रेसलेस झालेला असतो. त्याला कळत नसतं की नेमकं अबोलीला बरं वाटण्यासाठी मी काय करू, हो की नाही. म्हणजे इथे आता अबोली इतकी हसणारी खेळणारी, कामामध्ये पुढे पुढे करणारी, पण ती शांत झालेली असते. तिलाच कळत नसतं की तिला काय होतं आहे ते. तेव्हा इकडे अंकुशसुद्धा टेन्शनमध्ये असतो. तेव्हा रमाई त्याने म्हणते, अंकुश मला माहिती आहे रे, अबोलीची अवस्था बघून तुला खूपच जास्त काळजी वाटते ना तिची, तुला टेन्शन आलं आहे ना. अरे आपल्या बायकोला जेव्हा त्रास होतो ना, तेव्हा इथे प्रत्येक नवऱ्यालासुद्धा त्रास होत असतो. मला माहिती आहे ना, तुला अबोलीची काळजी वाटते. तेव्हा इकडे मनवा म्हणते, दादा मला पण वहिनीची काळजी वाटते रे. तू एक काम करतोस का, मागच्या वेळेला तू ज्या वहिनीला डॉक्टरकडे घेऊन गेला होतास ना, त्या डॉक्टरकडे परत घेऊन जा ना. बघ वहिनीला जर आराम आला तर. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, ठीक आहे मी घेऊन जातो. त्यानंतर इथे आता अंकुश जरी अबोलीला घेऊन जात नाही तरी तिथे डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर पूर्णपणे अबोलीला चेक करतात. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की अबोली तू एकदम फिट अँड फाईन आहेस, तुला खरंच काही झालेलं नाही आहे, पण तू कसला स्ट्रेस घेतला आहेस का. तेव्हा इकडे अबोली म्हणते, डॉक्टर जर मला काहीच झालेलं नाही आहे तर मला असं का वाटतं, म्हणजे मी अशी मध्येच विचित्र का वागते, काय झालं आहे मला. तेव्हा डॉक्टर म्हणतात, नाही तुला काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, डॉक्टर आता तुम्हीच सांगा, मी जर एवढा वेळ झोपून होते याचा अर्थ मला काहीतरी झालं आहे ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, नाही अबोली, हे बघ तुला कामाचा स्ट्रेस आहे का, तू कसला ताण घेतेस का. अबोली म्हणते, नाही डॉक्टर. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात, अंकुश सर मी काय म्हणते, आता जर अबोली फ्री असेल, तुम्हीही फ्री असाल, तर तुम्ही दोघेही कुठेतरी जरा बाहेर जा ना फिरायला. थोडे दिवस तुम्ही कुठेतरी फिरायला जा, म्हणजे तुम्हाला कदाचित बरं वाटेल, त्यांनासुद्धा बरं वाटेल, डोक्याचा ताण थोडा कमी होईल अबोलीच्या. तेव्हा अबोली म्हणते, नाही डॉक्टर, अहो मी कसलाही ताण घेत नाही आहे खरंच, हे माझं काम नेहमीचंच आहे. आतापर्यंत मी काही काम केलेलं नाही आहे का, मी काही कुठला त्रास बघितलेला नाही आहे का. अहो कितीतरी स्ट्रेस मी सुद्धा बघितला आहे, मग आत्ताच अचानक असं का घडतं आहे माझ्याबरोबर, मला खरंच कळत नाही आहे, मला काय झालं आहे, प्लीज मला सांगा. तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणत असतात की अबोली खरं सांगते, तुला काही झालेलं नाही आहे, तू एकदम ठीक आहेस. फक्त आता अंकुश सर तुम्ही अबोलीला आहे ना काही दिवस बाहेर घेऊन जा. तेव्हा इकडे अबोली जरा बाहेर फिरली वगैरे तर तिच्या डोक्याचा स्ट्रेस कमी होईल. अंकुश म्हणतो, नक्कीच मी इथे सुट्टीसाठी आता अर्जसुद्धा दिला आहे. माझी सुट्टी पास झाली की आम्ही दोघेजणं कुठेतरी बाहेर छान थोड्या दिवसांसाठी फिरायला जाऊ. तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते की डॉक्टर पण मला खरंच काही झालं आहे का. तेव्हा डॉक्टर म्हणतात, नाही काही झालेलं नाही आहे तुला अबोली. तेव्हा रमा म्हणत असते की अबोली अगं आज आहे ना अक्षय तृतीया आहे, अक्षय तृतीयाच्या निमित्ताने तुझ्या हातून आहे ना आपल्या चाळीतल्या गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि त्याची काहीच तयारी झालेली नाही आहे. 3 वाजले 3 संध्याकाळी आपल्याला पूजा करायची आहे की नाही, आणि ती सुद्धा तुझ्या हातची. तेव्हा आता सगळी तयारी करायची आहे. तेव्हा मनवा चल तू माझी आता तयारी करण्यामध्ये मदत कर. तेव्हा इथे डॉक्टरसुद्धा जायला निघतात. अंकुश म्हणत असतो, क्रिश तू जरा डॉक्टरांना बाहेर सोड तिथपर्यंत. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, या डॉक्टर. त्यानंतरला इथे राघू आता दारातच उभी राहिलेली असते. तेव्हा अबोली म्हणते, राघू तुला काय हवं आहे का. तेव्हा राघू म्हणते, नाही नको नको मला काही नको आहे. राघू आता अबोलीला घाबरलेली असते. अबोलीला कळत नसतं की नेमकं काय घडते तिच्याबरोबर. त्यानंतर मनवा, अबोली, अंकुश तिघेही जण आता बसलेले असतात. तेव्हा इथे अबोली आपल्या रूममध्ये असते. तेव्हा इकडे रमा म्हणत असते की अंकुश अरे अबोलीला असं का होतंय रे, मध्येच ती अशी का वागते, मला तर त्या मुलीची आता काळजी वाटायला लागले रे. तेव्हा अंकुश म्हणत असतो, मला पण कळत नाही आहे अबोलीला काय होतं आहे, पण रमा खरं सांगू का, एक मात्र नक्की आहे की अबोलीला नक्कीच काहीतरी होतं आहे. म्हणजे ती आता जरी अशी वागत असली ना तरीसुद्धा या वागण्यामागे नक्की काहीतरी कारण आहे, तिला कसला तरी त्रास होतो आहे, हे मात्र नक्की. तेव्हा मनवा म्हणत असते, दादा
मला पण असंच वाटतंय रे. वहिनीला आहे ना नक्कीच कसला तरी खूप मोठा त्रास होतोय. तेव्हा इकडे अबोली आहे त्याने म्हणते, काय झालं, कशाबद्दल बोलताय? तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते, अगं संध्याकाळी आपल्याला बाप्पाची आरती करायची आहे ना, त्याची सगळी तयारी बाकी आहे. हार करायचे आहेत, त्याचबरोबर सगळी सजावट करायची आहे. हे सगळं कोण करणार, कधी करणार? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, आई तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी सगळी पूजेची तयारी करते. चल मनवा, तू पण मदत कर. तेव्हा इथे अबोलीने आता सगळी पूजेची तयारी स्वतःहून केलेली असते. अबोली इथे आरतीसुद्धा करत असते, कारण का आरतीचा मान अबोलीला दिलेला असतो. त्यामुळे इथे अबोली बाप्पाची आरती करत असते. चाळकरी सगळेजण जमलेले असतात. अक्षय तृतीया हा शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे आता अबोली इथे आता आरती करत असते. अचानकपणे ना समोर तिला आता आरतीच्या ताटामध्ये आग पेटलेली दिसते, आग. तेव्हा इकडे अबोली घाबरते आणि धाडकन ते ताट ते खाली ठेवून देते. तिला भीती वाटते, अचानकपणे आग पेटलेली असते ना, त्यामुळे तिला भीती वाटते. तेव्हा इकडे रमा म्हणत असते, अबोली अगं काय झालं, आरतीचं ताट का खाली ठेवलंस तू? तेव्हा सगळेजण आता आरती म्हणत असतात. अबोली म्हणते, गप्प बसा सगळेजण, थांबवा हे आत्ताच्या आत्ता. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो की वहिनी काय झालं, अगं तू आरती करत होतीस ना, अचानक थांबायला का सांगितलं? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, एकदा सांगून कळत नाही का, थांबायला सांगितलं ना, थांबा सगळ्यांनी. तेव्हा मनवा म्हणते, वहिनी अगं पण काय झालं? तेव्हा अबोली म्हणते, ए गप्प बस, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नको, गप्प बस तू. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, अबोली काय झालं? हे बघ शांत हो तू, प्लीज शांत हो. ये बरं, आरती करत होतीस ना तू, ये इथे ये, आरती कर. तेव्हा इकडे अबोली आता रागानेच अंकुशकडे बघायला लागते. अंकुशकडे बघितल्यानंतर इथे सगळेजण घाबरतात, कारण अबोली इथे अंकुशला कधी उद्धळ बोलत नाही, त्याच्यासमोर तिचा आवाजसुद्धा उंच होत नाही. आणि अबोली आता इथे अंकुशकडे रागाने बघते. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, अबोली ये, ये इकडे आरती कर. तेव्हा अबोली सरळ इथे सगळ्यांच्या समोर आता अंकुशचा गळा पकडते. तेव्हा इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, अबोली आता घरातून बाहेर पडलेली असते. पोलीस स्टेशनमधून अंकुशला फोन येतो आणि सांगितलं जातं की सुप्रियाचा जामीन मंजूर झालाय, त्याच्यामुळे तिला आता सोडण्यात आले. तेव्हा इकडे अबोली बाहेर पडलेली असते. सुप्रियासुद्धा ही आता जाऊन स्मशानात बसलेली असते. तेव्हा क्रिश आणि अंकुश दोघेजण अबोलीचा पाठलाग करतात. अबोली आता स्मशानामध्ये येऊन इकडे सुप्रियाला भेटत असते. सुप्रियाच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा सुप्रिया म्हणते, अबोली तू इथे? तेव्हा अंकुश म्हणतो, क्रिश अबोली सुप्रियाला भेटायला इथे का आली असेल? तेव्हा इथे अबोली आता सुप्रियाच्या चेहऱ्याकडे बघते आणि तिला खूपच जास्त आनंद होतो, कारण इथे अबोलीच्या शरीरामध्ये पौर्णिमाने शिरकाव केलेला असतो. त्याच्यामुळे इथे पौर्णिमा जेव्हा आपल्या बहिणीला सुप्रियाला भेटते, तिला बघते, तेव्हा तिला खूप जास्त आनंद होतो. पण इथे सुप्रिया म्हणते की अबोली तू इथे? आता सुप्रिया अबोलीला काही ओळखत नाही, पण अबोली मात्र पौर्णिमा असल्यामुळे सुप्रियाला भेटून तिला खूपच जास्त आनंद होतो. पण इथे क्रिश आणि अंकुश दोघांना धक्का बसतो.